नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. नुकताच मी एक व्हिडिओ केला होता की जोपर्यंत तुम्हाला ज्ञानप्राप्ती होत नाही, तुम्ही अज्ञान आहात, तोपर्यंत तुमच्यावरचं एकही संकट दूर होणार नाही, तुमच्या मनासारख्या इच्छासुद्धा पूर्ण होणार नाही. आणि योगायोगाने मला 2 दिवसापूर्वी 2 अधिकाऱ्यांचे, जे सुशिक्षित क्लास 1, आणखी त्यापेक्षा जास्त शिकलेल्या अधिकाऱ्यांचा फोन आला. विशेष म्हणजे दोघंही एका बिल्डिंगमध्ये राहणारे, दोघांची एकमेकाची भांडणं, परंतु दोघंही माझे चांगले परिचित होते. विषय निघत गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं, आम्ही सध्या अडचणीत आहोत, तुम्ही आमच्या गावी कधी येणार आहात का? मी सांगितलं सध्या मला वेळ नाही आणि नियोजनात नाही. तेव्हा मी त्यांना विचारलं, काय अडचण काय? अगोदर एकाला विचारलं आणि दुसऱ्याचा मला फोन आला. तो नंतर मी सांगितलं. तर अगोदर ह्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा काळी जादूवर विश्वास आहे का? तेव्हा मी सांगितलं, काळी जादू वगैरे हा मुळात प्रकारच नाही, तुमच्या मनातली भीती हीच काळी जादू आहे. पण जेवढा सुशिक्षित तेवढा विचाराने अशिक्षित असतो. मी म्हटलं काय झालं? ते म्हणले, आमच्यावर काळी जादू झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि आम्हाला एकाने कोणीतरी सांगितलं की तुमच्यावर असं असं केलेलं आहे. एवढा सुशिक्षित माणूस, सुशिक्षित कुटुंब, घरातले सर्व शिकलेले, चांगल्या ठिकाणी कामाला, लाखो रुपयाची उलाढाल, परंतु त्या एका अफवेमध्ये आणि एका खोटं सांगणाऱ्याच्या जाळ्यामध्ये एवढे अडकलेले आहेत. आता त्यांना कसं बाहेर काढायचं हा एक प्रश्न आहे. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना काही गोष्टी समजून सांगणार आहे. जोपर्यंत तुमचा विश्वास दृढ होत नाही, तोपर्यंत तुम्हाला भीती वाटणारच. आणि कारण नसताना जो माणूस आपल्या हातून चुका करतो, तेव्हा त्याला जास्त भीती वाटते. त्यांनी सांगितलं की आमच्या घरात सध्या आजारपण आहे, अमुक तमुक, म्हणजे बऱ्याच गोष्टी आता आपल्या बोलण्यात येतात. त्यांना कुणीतरी सांगितलं, त्यांनी अनेक ठिकाणी विचारलं, तेव्हा मग लोक पैसे काढायला तर बसलेले असतात, त्यांनी आणखी त्यांना भीतीत घातलं. शेवटी योगायोगाने ते माझे मित्र असल्यामुळे त्यांना वाटलं आपण कुलकर्णींशी संपर्क साधावा. त्यांनी संपर्क साधल्यानंतर मी सांगितलं, सर आपण तर फार सुशिक्षित विचाराचा होता, आपल्या बऱ्याच वेळा गप्पा गोष्टी झाल्या, पण हे असं आधीमध्ये तुमच्या डोक्यात का आलं? ते म्हटले, माझ्या डोक्यात येते जाते, परंतु घरच्यांच्या डोक्यात मात्र ते जाऊन बसलेलं आहे. तर काय करताय? म्हटलं करू आपण, मुळात हा विचारच तुम्ही काढून टाका. तसं कुणालाही कोणाचा काही करायचा अधिकार नाही. जर काळी जादू करून एखाद्याचं भलं झालं असतं आणि एखाद्याला त्रास देणं सोपं झालं असतं तर लोकांनी काही उद्योगच केले नसते. करणाऱ्याने केले असते, सोडवणाऱ्याने म्हणजे त्यातून सोडवलं असतं. माझी अनेक भाविकांना विनंती की ह्या भानगडीत तुम्ही पडू नका. काहीही नाही, आपल्यावर कुणालाही आपल्यावर काहीही करण्याचा अधिकार नाही आणि तसंही घडत नाही. तुमच्या मनात भीती आली की तुम्ही तिथं अर्ध संपलेला असता. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद मिळणं आणि असा आशीर्वादात असलेल्या देवाचे आपण भक्त असणं आणि आपल्याला कलियुगात ही संधी मिळणं, याच्यासारखं आपल्याला भाग्य नाही. त्यांना थोडं सांगितल्यानंतर बरं वाटलं. म्हणजे तुम्ही एकदा भेटला, तुम्ही आमच्या जर येऊन गेला तर आम्हाला खूप बरं वाटेल. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला दुसऱ्या अधिकाऱ्यांचा फोन आला. ते तिथंच राहत होते, ते राहणारे कोकणातले, पण सध्या त्या एका शहरामध्ये तर स्थायिक झालेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हालाही त्रास होतो आहे आणि याच्यातून काय मार्ग आहे का? आम्ही कुठल्या देवाला जायला पाहिजे का? जे पहिल्यांचं होतं तेच दुसऱ्यांचं होतं. आता दोघांचा एकमेकावर संशय मला नंतर लक्षात आलं. आणखी त्यांनी परत दोघांची नावं घेतली की असं आहे, आम्हाला काही करता येईल का? परंतु दोघांचा जर अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की दोघं भित्रे आहेत, दोघांचा एकमेकाला संशय वृत्ती आहे आणि दोघं सुशिक्षित असून सुद्धा विचाराने अतिशय अशिक्षित. कारण हे जनतेमध्ये कधी मिसळलेलेच नाहीत. फक्त पगार, नोकरी, पैसे मिळणं, देणं घेणं, त्याशिवाय ह्या लोकांना जगच माहीत नाही. माझ्या 1% सुद्धा त्यांना माहीत नाही. पण मी एवढा फिरलो आहे, मी अनेक लोकांना मिसळलो, त्यामुळे मला साधारण लक्षात आलं की म्हटलं ह्या दोघांचं आपापसात काहीतरी चाललेलं आहे. पण दोघंही माझ्या परिचित असल्यामुळं हे काळ्या जादूच्यात मी त्यांच्या डोक्यातून घालवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी चांगले विचार सांगणं, चांगलं सांगणं आणि चांगलं सांगताना वाईट कसं आणि खोटं कसं हे सांगणं मला आवश्यक आहे. तर
यापुढे सुद्धा जर कुणाला असं आपल्या जीवनामध्ये संकट आलं, वाईट प्रसंग आले, तर घाबरून जाऊ नका आणि मुळात कुणाला सल्ला विचारायला जाऊ नका. सल्ला विचारायला गेला की तुम्ही त्याच्या तावडीत सापडला की तो तुमची भीती अजून 100 पट वाढवतो आणि त्याचा ते दिनक्रम असतो. प्रचंड पैसे त्या लोकांना मिळतात. आणखी खुलासेवर सांगता येतं, परंतु त्या अधिकाऱ्यांना मी सांगितल्याचा म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं आहे त्यांचा थोडा विश्वासघात केल्यासारखं होईल. पण ओझर ते मी सांगितलेलं आहे. कारण बरेच लोक मला येतात, विचारतात, परंतु मी सांगतो की असला काही प्रकार नाही. तुमचं चांगलं करण्याचं टेंडरसुद्धा देवाने कुणाला दिलं नाही आणि वाईट करण्याचं कर्माने कुणाला काही सांगितलं नाही. तुम्ही तुमच्या विचाराचे, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही जसं मनात आणाल तसं घडतं. तुम्ही गाडी चालवताना गाडी वेगात चालवायची म्हणणार गाडी वेगात चालणार, हळू चालवायची म्हणणार हळू चालणार, डाव्या हाताने जायचं म्हणणार तुम्ही जाऊ शकता. नियमाचं पालन करायचं की नाही हे सगळं तुमच्या डोक्यात येईल, त्याप्रमाणे आपली पुढं कार्यवाही होत असते. तरी काळी जादू, मूठ माती करणे, अमुक तमुक हा प्रकार काहीही नाही. तुमच्या मनामध्ये आहे तोच तुम्हाला जाणवतो. तसा कोणी अधिकार नाही, तसं तुमचं कोणाचंही नुकसान करणार नाही. आपण जर आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये चांगलं राहिलो, चांगलं वागलो, लोक फटकून वागतात, लोक कोणाकडे जात नाहीत, लोक दुसऱ्याची बरोबरी करतात, याच्यातून अहंकार वाढतो, याच्यातून मत्सर वाढतो आणि मत्सर वाढल्यानंतर एकमेकाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यानंतर हे अशा नाही ते उचापात्या डोक्यात येतात आणि आपलं आहे ते थोडंफार जीवन आपण ह्याच्यामध्येच आपलं जीवन संपून जातं किंवा संपतं. पदरात काहीही पडत नाहीत. मुळात सगळ्यांनी हे डोक्यातून काढून टाका, असा कोणताही प्रकार आपल्या पृथ्वीवर नाही. आहे म्हटलं तर तुम्हाला ते जाणवणार. आम्हाला लहानपणापासून काहीच नाही, आम्हाला भीती हा शब्दच नाही. कारण दादांनी 1973 साली सांगितलं, हे अक्कलकोट स्वामी समर्थ आहेत, त्यांचं अभिवचन आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ते एकदा मनात बसल्यानंतर भीतीचाही प्रश्न नाही. भरपूर प्रवास झाला, भरपूर लोकात मिसळलो, अनेक गोष्टी केल्या गेल्या, अनेक लोकांना तोंड दिलं गेलं, परंतु असा काही प्रकार जाणवला नाही. पण भित्र्या अशिक्षित, दिसायला सुशिक्षित, व्यक्तिशः सुशिक्षित, पण मनात असे अविचार आले आणि ज्ञानप्राप्ती नसल्यामुळं असा प्रकार वाढत चाललेला आहे. तुम्ही सावध राहा, सावधान राहा. तुमच्या जीवनामध्ये जे परमेश्वराने आपल्याला जीवन जगायला पाठवले ते आनंदाने जगा. मनातून काढून टाका, काही नाही आणि काय व्हायचं ते होणारच आहे आणि काही नुकसान होत नाही. तुमची भीती तुमचं जेवढं नुकसान करतं, तुमचं अज्ञान जेवढं तुमचं नुकसान करतं, त्याच्या एवढं नुकसान काळी जादू करणारा सुद्धा करू शकत नाही. मुळात हा प्रकारच नाही. शेवटचं त्याला हे वाक्य महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं. तर आपण सावध राहा, सावधान राहा आणि चांगले विचार करा, चांगलं वाचन करा. तुम्हाला त्यातून मुक्तता मिळावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार.